महा TET 2025 तर विद्यार्थ्यांचा फायनल निकाल म्हणजे फायनल रिझल्ट हा साईडवर उपलब्ध झालेला आहे। जर तुम्हाला निकाल चेक करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वात खाली तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडी असं एक ऑप्शन दिलेला आहे। तिथे तुम्हाला बघू शकता यामध्ये सेकंड नंबरची जी लिंक आहे महा टेट 2025 पेपर 1 आणि पेपर 2 अंतिम निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा। अशा प्रकारे यामध्ये एक नोटिफिकेशन दिलेली आहे, तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। इथे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेला आहे तो मोबाईल नंबर टाका, तुमचा रोल नंबर म्हणजे बैठक क्रमांक टाका आणि इथून सर्च करा। तर तुमच्यासमोर दोन्ही पेपरचे रिझल्ट उपलब्ध होणार जर तुम्ही 2 पेपरसाठी अप्लाय केलेला असेल, आणि जर तुम्ही एका पेपरसाठी अप्लाय केलेला असेल तर एकाच पेपरचा रिझल्ट तुमच्यासमोर ओपन होणार। आणि समजा कोणाला जर बैठक क्रमांक माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन देणार। इथे लॉग इनमध्ये गेल्यानंतर उमेदवार लॉग इनचं ऑप्शन आहे, यामध्ये यूजर नेम टाका आणि पासवर्ड टाका। त्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा। कॅप्चा टाकल्यानंतर इथून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। बघू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार, यामध्ये मुख्य पृष्ठ आणि त्यानंतर अंतिम निकाल। तर अंतिम निकालला क्लिक करा। अंतिम निकालला क्लिक केल्यानंतर बघू शकता तर या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले आहेत तर 43% मार्क मिळालेले आहे। तर शहरामध्ये हा विद्यार्थी नॉट इलिजिबल आहे, तर हा विद्यार्थी क्वालिफाय झालेला नाही आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा रिझल्ट चेक करू शकता। जर तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिले आहे डाउनलोड करण्यासाठी, तर इथून तुम्ही तुमचा रिझल्ट हा डाउनलोड सुद्धा करू शकता। तर ज्यांनीही महा TET 2025 दिलेली असेल आता तुमचे फायनल रिझल्ट म्हणजे आता यानंतर रिझल्ट लागणार नाही आहे, तुमचे डायरेक्टली ज्या मार्कशीट आहे ह्या क्वालिफाय किंवा नॉट इलिजिबल या प्रकारे मार्कशीटसुद्धा उपलब्ध झालेले आहे। या प्रकारे रिझल्ट चेक करा आणि जर तुम्ही क्वालिफाय झाले असेल तर अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांना। आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नसेल ते विद्यार्थी जी एप्रिलमध्ये TET येणार आहे त्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही आता सहभागी होऊ शकता। त्याबद्दलची माहिती आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।